नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष गणपती जांभळे. विद्यार्थी मित्र हो, मागील तासाला आपण आपल्या भूगोल या विषयाअंतर्गत घटक क्रमांक 1 याविषयी आपण काही घटकांचा आपण अभ्यास केलाय. त्यामध्ये आपण प्रामुख्याने खंडनिहाय लोकसंख्येचं वितरण आणि त्याच्या असणाऱ्या वितरणाबाबतच्या असणारे टक्केवारी किंवा आकडेवारी याविषयी आपण माहिती पाहिली आहे. त्याचबरोबर आपण या लोकसंख्येची घनता काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सूत्राविषयी सुद्धा आपण माहिती पाहिली. आजच्या तासाला आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर या घटकाची सुरुवात करण्या अगोदर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक तक्ता दिला आहे जो आपल्याला स्क्रीनवरती पाहावयास मिळतो. बघा, या तक्त्याचं टायटल असं आहे की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक. आणि यामध्ये काही घटक हे प्राकृतिक घटक आहेत तर काही हे मानवी घटक आहेत. आता या घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर कशा पद्धतीने परिणाम होतो, म्हणजे ज्यामध्ये की काही ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त पाहावयास मिळते तर काही ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला कमी पाहावयास मिळते. आता हे जे काही दोन घटक दिलेत आपल्याला, ज्यामध्ये प्राकृतिक घटकांचा समावेश आहे आणि मानवी घटकांचा समावेश आहे, याचा परिणाम लोकसंख्येच्या घनतेवर कसा होतो याविषयी काय करायचं आपल्याला या तक्त्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. आता या माहितीचं संकलन करत असताना आपल्याच पाठ्यपुस्तकामध्ये या तक्त्याच्या माहितीच्या संदर्भात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही मुद्दे दिलेत. त्या मुद्द्यांचं सर्वप्रथम आपण विश्लेषण करू आणि मग तुम्ही तुमच्या असणाऱ्या वहीमध्ये हा तक्ता काय करा, तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करा. ठीक आहे. बघा, या स्क्रीनवरच्या असणाऱ्या आकृतीमध्ये आपल्याला काय पाहावयास मिळतं तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आहेत. हे घटक प्रामुख्याने दोन घटकांमध्ये विभागले गेले आहेत. एक घटक आहे प्राकृतिक घटक आहे, दुसरा आहे तो म्हणजे मानवी घटक. बघा, प्राकृतिक घटक म्हणजे जे निसर्गाशी संबंधित आहेत, भूरूपाशी संबंधित आहेत, या सर्व घटकांना आपण काय म्हणतो प्राकृतिक घटक असं म्हणतो. आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे मानवी घटक जो मानवाशी संबंधित आहे. आता या दोन घटकांचं परत काय केलंय उपघटक त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात सांगितले. कोणते आहेत तर प्राकृतिक घटकामध्ये प्राकृतिक रचना, हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा या चार घटकांचा समावेश होतो. तर मानवी घटकामध्ये आपल्याला शेती, खाणकाम, वाहतूक, नागरीकरण, राजकीय घटक व शासकीय धोरण यासारख्या 5 घटकांचा समावेश आपल्याला काय झालं पाहावयास मिळतो या मानवी घटकामध्ये होतो. तर आजच्या तासाला आपण आज या प्राकृतिक घटकांचा आपण अभ्यास करूया. त्यामध्ये असणारे जे काही उपघटक आहेत त्या प्रत्येक उपघटकाविषयी आपण काय करूया, आपण माहिती घेऊया. त्यातला पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक रचना. बघा विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 11वी मध्ये भूपृष्ठावर आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा आपण अभ्यास केलाय, ज्यामध्ये प्रामुख्यानं पर्वत, पठारे आणि मैदाने ही प्रमुख 3 प्राकृतिक रचनेचे घटक किंवा भूरूपे आपण अभ्यासलेत. आता या 3 गोष्टींचा आपण किंवा 3 भूरूपांचा जर आपण विचार केला तर याचा लोकसंख्येशी कसा संबंध आहे बघा. तर मैदानी प्रदेश किंवा मंद उताराचे प्रदेश आपण जर विचारात घेतले तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येचं वितरण हे दाट स्वरूपात पाहावयास मिळतं. याचं कारण असं आहे की मैदानी प्रदेश आणि मंद उताराच्या प्रदेशामध्ये प्रामुख्यानं शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कारण शेती व्यवसाय विकास होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक आपल्याला मैदानी प्रदेशामध्ये पाहावयास मिळतात. त्यामध्ये जमीन असेल, पाणी असेल, जमिनीचा उतार असेल, मृदेचा प्रकार असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश मैदानी प्रदेशामध्ये झाला असतो, मंद उताराच्या प्रदेशामध्ये झाला असतो. आणि त्यामुळे या प्रदेशामध्ये शेती या व्यवसायाचा विकास झाला असतो. मग अशा भागामध्ये काय होतं की शेतीचा विकास झाल्यामुळे शेतीशी संबंधित असणारे काही उद्योगधंदे उभारले जातात. त्याचबरोबर त्या उद्योगधंद्यासाठी आवश्यक असणारे इतर काही घटकांची उभारणी केली जाते, ज्यामध्ये वाहतुकीचा मार्ग आहे आपल्याला विचार पाहावयास मिळतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी काय होतात तर मैदानी प्रदेशामध्ये एकवटल्या जातात, यांचा सहज विकास होऊ शकतो. आणि त्यामुळे या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता मात्र आपल्याला जास्त पाहावयास मिळते. याच्या विरुद्ध आपण जर विचार केला, जो डोंगराळ प्रदेश आहे, पर्वतीय प्रदेश आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं किंवा उदाहरणच घ्यायचं असेल तर भारताच्या उत्तरेस असणारा हिमालय पर्वत किंवा महाराष्ट्राच्या असणाऱ्या पश्चिम प्रदेशामध्ये असणारा जो काही आपण सह्याद्री घाट असं म्हणतो तो प्रदेश असेल, या ठिकाणी किंवा हा जो डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेश आहे त्या भागामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला कमी किंवा विरळ आढळते. याचं कारण काय आहे? कारण डोंगराळ प्रदेश हा दुर्गम असतात आणि या दुर्गम भागामध्ये
जसं शेती असेल किंवा इतर काही उद्योग असतील यांचा विकास म्हणावा त्या प्रमाणामध्ये होऊ शकत नाही आणि त्यामुळं या भागामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला विरळ पाहावयास मिळते. पण असं काही नाही की सर्वच पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता विरळ असते, नाही. तर काही असे प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही आपल्याला दाट पाहावयास मिळते. असे कोणते प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, उदरनिर्वाहाची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी, अशा पर्वतीय प्रदेशात, अशा डोंगराळ प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला दाट असलेलं पाहावयास मिळते. त्या ठिकाणी केंद्रित वस्ती असलेलं पाहावयास मिळते. उदाहरणच घ्यायचं असेल तर आपला पर्वतीय प्रदेशामध्ये असणारे काही पर्यटन केंद्र आहेत ज्याच्यामध्ये डेहराडून, लेह यासारख्या गोष्टींचा समावेश होतो की ज्या ठिकाणी आपल्याला या लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक पाहावयास मिळते. आता यावरून आपण अंदाज काय काढू शकतो किंवा निष्कर्ष काय काढू शकतो, तर असा निष्कर्ष काढू शकतो की पठारी प्रदेश, पर्वतीय प्रदेश या भागापेक्षा किनारी आणि मैदानी भागामध्ये लोकसंख्येची घनता दाट पाहावयास मिळते. कारण का, तर लोकसंख्येसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध असतात. याचं उदाहरणच घ्यायचं असेल, जे मी आता सांगितलंय की भारताच्या उत्तरेस हिमालय पर्वत या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येच्या घनतेपेक्षा गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये किंवा भारताची पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी या भागामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त पाहावयास मिळते. कारण हा प्रदेश कसा आहे, मानवाच्या वसाहतीस अनुकूल असतो. हा झाला लोकसंख्येच्या घनतेवर परिणाम करणारा पहिला घटक. आता आपण लोकसंख्येच्या घनतेवर परिणाम करणारा दुसरा घटक पाहूया, तो म्हणजे हवामान घटक. बघा, ज्या पद्धतीनं प्राकृतिक घटकाचा लोकसंख्येच्या घनतेवर परिणाम होतो त्याच पद्धतीनं हवामान सुद्धा तितकाच महत्वाचा घटक पाहावयास मिळतो. कारण प्रतिकूल हवामान असलेल्या प्रदेशात मानवी जीवन हे सुसह्य आढळत नाही. मग प्रतिकूल हवामान प्रदेश म्हणजे कोणते, तर थंड हवामानाचे प्रदेश, उष्ण हवामानाचे प्रदेश. याच्यामध्ये आपला टुंड्रा सारखा प्रदेश पाहावयास मिळतो जो थंड हवामानाचा प्रदेश आहे. कलहरी, सहारा यासारखे जे काही वाळवंटी प्रदेश आहेत जे कसे आहेत, उष्ण हवामानाचे प्रदेश असं म्हणतो आपण. त्याचबरोबर अधिक पर्जन्य असणारे प्रदेश ज्यामध्ये भारतामध्ये मौसनीराम, चेरापुंजी यासारखे जे काही ठिकाण आहे जिथं सर्वाधिक जास्त पर्जन्याचं प्रमाण आहे, अशा भागामध्ये सुद्धा आपल्याला लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी पाहावयास मिळते. कारण का, तर हे हवामानाचे प्रदेश हे मानवी वसाहतीस किंवा मानवी राहणीमानास अनुकूल नाहीत, ते प्रतिकूल आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला कमी पाहावयास मिळते. पण जे हवामानाचे प्रदेश हे मानवासाठी आल्हाददायक आहेत, अनुकूल आहेत, अशा भागामध्ये मात्र काय आहे, लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक पाहावयास मिळते. उदाहरण जर घ्यायचं असेल तर भूमध्य सामुद्रिक हवामान प्रदेश जे कसं आहे, मानवी वस्तीस अनुकूल आहे, आल्हाददायक आहे, त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला पाहावयास मिळते. तसेच काही असे हवामानाचे प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी वारंवार हवामान हे ऋतुमानुसार बदलतं. या बदलत्या हवामानामध्ये सुद्धा आपल्याला लोकसंख्येची घनता आपल्याला कमी पाहावयास मिळते आणि त्यामुळे असे काही हवामानाचे प्रदेश आहेत की जे मानवाच्या राहणीमानास किंवा वसाहतीस आकर्षित करतात. अशाच आकर्षित करणाऱ्या हवामानाच्या प्रदेशामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक पाहावयास मिळते. जे मी आता तुम्हाला सांगितलं की आल्हाददायक हवामान, अनुकूल हवामान असे जे प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक पाहावयास मिळते. त्याच पद्धतीनं आपल्याला काही हवामानाचे असे प्रदेश आहेत की जे अतिशय मानवी वस्तीस अनुकूल नाहीत, पण आता काय केलंय, मानवानं त्या हवामानाशी मिळतं जुळतं घेतलंय आणि अशा हवामानामध्ये काय केलंय, मानवी वस्ती निर्माण केलाय. उदाहरणार्थ अतिशीत हवामानाचा प्रदेश जो उत्तर गोलार्धामध्ये आपला पाऊस मिळतो, ध्रुवीय प्रदेशामध्ये जो अतिशीत हवामानाचा प्रदेश आहे, अशा भागामध्ये एस्किमो, लॅम्स या ज्या काही मानवाच्या जमाती आहेत यांनी काय केलंय, तिथल्या असणाऱ्या थंड हवामानाशी आता काय केलंय, मिळतं जुळतं घेतलंय आणि त्या मिळतं जुळतं घेतल्यामुळे काय झालंय, अशा भागामध्ये काय झालंय, हे लोक तिथं आता मानवी वस्ती करून राहू लागलेत. तसेच विषुवतीय प्रदेशामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर त्या भागामध्ये सुद्धा जे अमेझॉन किंवा कांगो नदीचे जे खोरं आहे हे अतिशय घनदाट हवामानाचा प्रदेश आहे. या ठिकाणचं हवामान आपण जर पाहिलं तर रोगट हवामान आहे, प्रतिकूल हवामान आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लोकांनी काय केलंय, वसाहती निर्माण केली पाहावयास मिळते. दाट प्रमाणात नाही, विरळ प्रमाणात आपल्याला लोकसंख्या आपल्याला तिथे पाहावयास मिळते, कारण त्या ठिकाणी लोक राहतात. म्हणजे हवामान हा सुद्धा तितकाच महत्वाचा घटक आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावरती झालेला पाहावयास मिळतो.
ठीक आहे. आता त्यानंतर तिसरा घटक पाहूया तो म्हणजे पाण्याची उपलब्धता. बघा आपला सर्वांनाच माहिती आहे की पाणी हा घटक सर्व सजीवांसाठी आवश्यक व महत्वाचा घटक आहे. कारण पाण्याशिवाय फार काळ आपण जीवन जगू शकत नाही. काही प्राणी घ्या, पक्षी घ्या, सूक्ष्मजीव घ्या, या सर्वांना काय आहे पाण्याची आवश्यकता, आणि त्या बाबतीत मानव हा अपवाद राहू शकत नाही. आणि त्यामुळं मानवी वसाहती आपण जर पाहिल्या, प्राचीन कालखंडामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही मानवी वसाहती आहेत त्यांचा जर इथं आपण जर विचार केला तर मानवी वसाहती प्रामुख्यानं नदी, सरोवरे अशी जी काही जलस्रोत आहेत जिथं मुबलक पेय पाणी उपलब्ध आहे, स्वच्छ पाणी उपलब्ध आहे, अशा भागामध्ये काय झालेलं आहे मानवी वसाहतींची निर्मिती झाली आपल्याला पाहावयास मिळते. का? कारण हे पाण्याचे स्रोत आहेत आणि अशा पाण्याच्या स्रोताजवळ मानव नेहमी वसाहती करण्यासाठी इच्छुक असतो. त्याच पद्धतीनं नद्यांची खोरी असतील, किनारी प्रदेश असतील, मैदानी प्रदेश असेल, अशा भागामध्ये सुद्धा आपल्याला काय पाहावयास मिळतं, लोकसंख्येची घनता आपल्याला दाट पाहावयास मिळते. उदाहरण घ्यायचं असेल तर नाईल नदीचं खोरं इजिप्त मधलं, त्याचबरोबर भारतामध्ये असणारं गंगा नदीचं खोरं असेल किंवा भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश असेल, अशा भागामध्ये काय झालेलं आहे पाण्याची उपलब्धता असल्यामुळं त्या ठिकाणी मानवी वसाहती निर्माण झालेली आहे. आणि ती मानवी वसाहती कशी आहे, दाट मानवी वसाहती असलेली पाहावयास मिळते. तर याच्या विरुद्ध आपण जर विचार केला जिथं पाण्याची कमतरता आहे, उदाहरणार्थ वाळवंटीय प्रदेश, अशा वाळवंटीय प्रदेशामध्ये प्रामुख्यानं लोकसंख्येची आपल्याला घनता आपण जर पाहिली तर आपल्याला कमी पाहावयास मिळते. तरी सुद्धा ज्या वाळवंटीय प्रदेशामध्ये पाण्याची उपलब्धता आहे, ज्याला आपण मरुद्याने असे म्हणतो, मरुद्याने म्हणजे काय की ज्या वाळवंटातला असा प्रदेश की जिथं पाण्याचा साठा असतो किंवा पाण्याचा स्रोत असतो, अशा मरुद्यानाच्या शेजारी आपल्याला लोकसंख्या दाट असलेली आपल्याला पाहावयास मिळते. पण इतर ठिकाणी जर वाळवंटीय प्रदेशामध्ये आपण जर पाहिलं तर लोकसंख्या आपल्याला आढळून येत नाही. त्यामुळं मरुद्याने असलेल्या प्रदेशामध्ये, वाळवंटीय प्रदेशामध्ये लोकसंख्या दाट असते कारण त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते. उदाहरणच घ्यायचं असेल तर भारतातील फलोदी हे एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची अधिक घनता पाहावयास मिळते. सौदी अरेबियातलं उदाहरण घ्यायचं असेल तर अल अहसा हे एक मरुद्यानाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक पाहावयास मिळते कारण पाणी उपलब्ध आहे. आणि त्यामुळे पाणी हा सुद्धा तितकाच महत्वाचा घटक आहे, कारण पाण्याचा वापर आपण वेगवेगळ्या कारणासाठी करत असतो, दैनंदिन जीवन जगण्यासाठी करत असतो. आणि त्यामुळे पाणी मुबलक आणि स्वच्छ ज्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा भागामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता अधिक प्रमाणात असलेली पाहावयास मिळते. त्यानंतर संख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा जो काही प्राकृतिक घटकातला चौथा मुद्दा आहे तो म्हणजे मृदा. या घटकाविषयी आता थोडंसं आपण माहिती पाहूया. बघा आपल्याला माहिती आहे की शेती आणि तत्सम व्यवसाय जर करायचा असेल तर मृदा ही एक महत्वाची साधन संपत्ती म्हणून ओळखली जाते. कारण शेतीच करायची असेल तर शेतीला मृदेशिवाय पर्याय नाही. मृदा ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच ठिकाणी काय केलं जाते, शेती हा व्यवसाय केला जातो. त्यामुळे शेती आणि शेतीसारख्या ज्या काही इतर आर्थिक क्रिया आहेत अशा क्रिया करण्यासाठी ज्या प्रदेशामध्ये सुपीक जमिनीची उपलब्धता आहे अशा भागामध्ये काय केलं जाते, शेती हा व्यवसाय केला जातो. मग जो प्रदेश सुपीक जमिनीचा आहे किंवा सुपीक मृदेचा आहे अशा भागामध्ये काय केलं जाते, लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक पाहावयास मिळते. कारण का? कारण ती जमीन किंवा ती मृदा ही शेती योग्य असते आणि त्या प्रदेशामध्ये शेती हा व्यवसाय विकसित झालेला असतो आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक पाहावयास मिळते. उदाहरणच घ्यायचं असेल तर मिसिसिपी नदीचे खोरे, भारतामधील गंगा नदीचे खोरे, इरावती, चीन मधील असणारे यांगत्से नदीचे खोरे, यासारखे जे काही जगातले प्रसिद्ध असे नद्यांची खोऱ्यांची उदाहरण आहेत की ज्या ठिकाणी पूर मैदानांची निर्मिती होते दरवर्षी आणि या पूर मैदानाच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येची घनता अधिक पाहावयास मिळते कारण ती जमीन ही शेती योग्य असते. तसेच काळी किंवा रेगूर मृदा असणारा जो काही प्रदेश आहे अशा भागामध्ये सुद्धा आपल्याला लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक पाहावयास मिळते. कारण का? कारण काळी आणि रेगूर मृदा ही कशी आहे, शेतीसाठी अतिशय उपयुक्त अशी मृदा आहे आणि त्यामुळे या भागामध्ये काय पाहावयास मिळतं, लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक पाहावयास मिळते. त्याचबरोबर जो ज्वालामुखीय मृदेचा जो प्रदेश आहे अशा भागामध्ये सुद्धा आढळणारी मृदा ही शेतीसाठी सुपीक असते. मग अशी मृदा कुठे आढळते, एक तर पर्वताच्या उतारावरती किंवा पर्वताच्या पायथ्याशी. मग असे जे काही प्रदेश आहेत जो ज्वालामुखीय मृदेपासून निर्माण झाले आहेत, पर्वताचा उतार असेल, पर्वताचा पायथा असेल, अशा भागात लोकसंख्या अधिक असलेला पाहावयास मिळते. उदाहरणच घ्यायचं असेल तर जपान, जावा,
सिसिली, मध्य अमेरिकेतील काही भाग असेल, या ठिकाणी आपल्याला पर्वताच्या उतारावरती किंवा पर्वताच्या पायथ्यावरती आपल्याला ही ज्वालामुखी मृदा आढळते आणि त्यामुळे त्या भागामध्ये शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो आणि त्यामुळे तिथं लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक पाऊस मिळते. परंतु काही वेळेस आपल्याला असं सुद्धा जाणवतं की जो ज्वालामुखीचा उद्रेक होणारा जो प्रदेश आहे तो जर सुप्तावस्थेतील जर ज्वालामुखी जर असेल तर मात्र त्या ठिकाणची असणारी वसाहत, या वसाहतीला काय निर्माण होऊ शकतं, आपत्ती निर्माण होऊ शकते. कारण सुप्तावस्थेतला ज्वालामुखी हा कधीही उद्रेक होऊ शकतो आणि मग त्यावेळेस काय होऊ शकतो, त्या प्रदेशामध्ये ती एक आपत्ती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि त्याचबरोबर वित्तहानी होऊ शकते. आणि त्यामुळं काही वेळेस काय होतं, अशा भागातल्या लोकांना स्थलांतर करावं लागतं. याचं उदाहरणच घ्यायचं असेल तर बाली येथील एक अंगुक नावाचा पर्वत आहे. बघा मी उदाहरण काय सांगत आहे, तर बाली येथील अंगुक पर्वत आहे. त्या पर्वताच्या पायथ्यामध्ये किंवा पायथ्याच्या शेजारी लोकांनी सुरुवातीला काय केलं होतं, वसाहती निर्माण केल्या होत्या. पण नंतर तो जो पर्वताच्या पायथ्याशी असणारा जो काही ज्वालामुखी होता तो कसा होता, सुप्तावस्थेत होता आणि त्यामुळं काही कालांतरानंतर काय झाला, तिथला ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यामुळं तो परिसर काय करावा लागला, आपल्याला तिथल्या बाली प्रदेशातल्या लोकांना सोडावं लागला. हे आपल्याला या असणाऱ्या स्क्रीनवरच्या असणाऱ्या चित्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की ते लोक काय करतायत, सध्या त्या असणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तो परिसर काय होत आहेत, सोडत असायला पाऊस मिळतो. म्हणजे अशी सुद्धा काही वेळेस काय होत असते, घटना किंवा नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेस येत असते त्यावेळेस मानवी वसाहतीस अनुकूल असणारा प्रदेश सुद्धा काय लागतो, काही कारणामुळे हा सोडा लागतो. अशा पद्धतीनं आज आपण काय केलंय की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी प्राकृतिक घटकाविषयी आपण काय केलंय, चर्चा केलेली आहे. यानंतरच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, तर या लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणाऱ्या मानवी घटकाविषयी आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या घटकाच्या सुरुवातीला जो काही तक्ता देण्यात आला होता त्या तक्त्याचा आता काय करायचं का नाही, पूर्ण करायचा आहे. तो कसा करायचा आहे, तर आता जे काही आपण जे 4 आपण घटक अभ्यासले, ज्याच्यामध्ये प्राकृतिक रचना, हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा यांचा आधार घेऊन काय करायचं आहे की लोकसंख्येची घनता यावर परिणाम करण्याचे काही प्राकृतिक घटक आहेत. त्या प्राकृतिक घटकामध्ये तर जास्त लोकसंख्येचे घटक कोणते आहेत, कोणते प्रदेश आहेत, त्या प्रदेशांची नावं काय करायचं त्या तक्त्यामध्ये लिहायचं आहे. तर कमी लोकसंख्येचे घनतेचे असणारे प्रदेश कोणते आहेत, त्या प्रदेशाची काय करायची नावं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहेत. हे काम काय करायचं तुमच्या असणाऱ्या भूगोलाच्या वहीमध्ये करायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.